रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। यावेळेला पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। सायन परिसरामध्ये मुसळधार पाऊस रात्रभरापासून कोसळतोय। सकाळी 5:30 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। जून महिन्याच्या अखेरीस सायन धारावी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मुसळधार पावसाला जोरदार रात्रभरापासून सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे महत्त्वाचं आणि गरजेचं काम असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या भागामध्ये देखील पाणी साठल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळाले। काही ठिकाणी झाडे देखील कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। कॅमेरामन गणेश मोरेसह रणजित निंगळे, TV9 मराठी, मुंबई। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर विले पार्ले जवळ पावसाने हजेरी लावली आहे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावत आहे। तर पश्चिम रेल्वेवरची वाहतूक सध्या सुरळीत आहे। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर विले पार्ले जवळ पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सकाळी 6 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आज काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या विले पार्ले, सांताक्रूज भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जुलै महिन्याची दमदार सुरुवात दमदार पावसाने झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सांताक्रूज परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सकाळी 5:35 सांताक्रूजमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुंबई आणि परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी। काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, मात्र वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही आणि मुंबईची जीवनवाहिनी असलेली या रेल्वेवर अद्याप तरी कुठल्याही प्रकारे परिणाम झालेला नाही।